राखीव वर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर बंदी घालण्यात आले। सरकारच्या निर्णयाविरोधात आरक्षित घटक एकवटले। 28 जून रोजी चंद्रपुरात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे। चंद्रपुरातील सहविचार सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जनगणना कार्यक्रमात ओबीसी कॉलम नसल्यामुळे माहिती न देण्याचा नागरिकांचा निर्धार आहे। पिंजरा चित्रपटापासून तमाशाला वाईट दिवस आले अशी प्रतिक्रिया तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी दिली आहे। पिंजरा चित्रपटात जो तमाशा दाखवला तो कधीच तसा नव्हता आणि तेव्हापासून तमाशाची बदनामी झाल्याचं देखील खेडकर यांनी म्हटलंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी रघुवीर खेडकर आहेत थेट। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये आपलं। उद्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आज झालेला हा कार्यक्रम, हा किती आनंदाचा क्षण आहे, कारण देशाच्या राजधानीमध्ये तुमचा हा सन्मान आणि गप्पा दिल्लीकरांच्या सोबत। आपण जसं दिवाळी पाडवा साजरा करतो का पहाट, तसा हा पहाटेचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता उद्या होईल तो पाडव्याचा कार्यक्रम होईल। तमाशाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे। लोकांचा तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पुन्हा एकदा चांगला करण्यासाठी काय करावं लागणार असं तुम्हाला वाटतं? मुळात लोकांनी तमाशा समजून घेतला पाहिजे। ढोलकीचा तमाशा वेगळा, संगीत बारीचा तमाशा वेगळा। संगीत बारीच्या नजरेने पाहिलं तर आम्ही तुम्हाला तुच्छ दिसणार आणि ढोलकी पाडाच्या नजरेने पाहिलं तर आम्ही कलावंत आहोत असे तुमची धारणा होईल। संगीत बारीचा तमाशा म्हटलं तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता असं तुमचं म्हणणं आहे। पण संगीत तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संगीत बारी असं कुणी केला असं तुम्हाला वाटतं? सिनेमावाल्यांनी केलेला। कुठले कुठले सिनेमे आहेत असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिला तो जो पिंजरा चित्रपट आला बापूंचा, आदरणीय बापूंचा, त्याच्यातच मुळात तमाशाची बाईनी गावचा आदर्श मास्तर नाचवला असं जे दाखवलं तेच मुळात चुकलं आणि तिथून पुढे तमाशाला वाईट दिवस आले। पिंजरापासून तमाशाला वाईट दिवस आले असं तुमचं म्हणणं आहे? हो। कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। उपमुख्यमंत्री शिंदेंनी श्री रविशंकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे। बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला शिंदेंनी भेट दिली। श्री रविशंकर यांचा 70वा वाढदिवस आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी ही भेट दिली। नाशिकमध्ये युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेत आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटलाय। नाशिकच्या मखमलाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवा सेना चषकचं आयोजन करण्यात आलेलं। नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे। नाशिकच्या मखमलाबादमध्ये युवा सेना चषकचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली। काल देखील मुंबईच्या परळमध्ये युवा चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी देखील आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला होता। चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय दबाव टाकल्याचा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी उदय सामंत यांच्यावर केलाय। माझा अर्ज भरू दिला गेला नाही असा आरोप त्यांचा आहे। दरम्यान उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केला आहे। दरम्यान यावर यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती ट्विटद्वारे पाहूयात। विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे। एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक मॅनेज करत आहे। साम दाम दंड भेद वापरून बिनविरोध निवडणुका करणं ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढले। अभिनेते विजय पाटकर यांनी आवाज उठवलाय। मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे। मराठी चित्रपट महामंडळाच्या वादावर सुषमा अंधारे यांनी देखील ट्विट केलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहूयात। मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंतांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली। विजय पाटकरांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते। नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे,
पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्रही बळकावत असतील तर मात्र ते दुर्दैवी आहे, असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलंय. त्यासोबतच मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंतांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली अशी टीका सुद्धा त्यांनी केली. सुषमा अंधारे यांनी यावरती टीका केलेली आहे. मराठी चित्रपट महामंडळाच्या वादावर सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेलं आहे. चित्रपट